नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। पीक विम्याचा जो दुसरा टप्पा आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार आहे आणि हा पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। सर्वांना माहिती आहे पीक विमा जो आहे तो आता मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। दुसरा टप्पा जो आहे तो 8 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार आहे का, या संदर्भात माहिती पाहूयात। फक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील। वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतोय। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आता दुसरा टप्पा येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना आधार सरणे बँकेमध्ये मिळणार आहे। आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्याच्यामध्येच ही जी रक्कम आहे ती मिळणार असल्याची माहिती आहे। आधार कार्डला बँक लिंक असणं फार महत्त्वाचं आहे। आधार कार्डला बँक लिंक नसेल तर पीक विमा जो आहे तो मिळणार नाही। त्यामुळं आपल्या आधार कार्डला बँक लिंक असणं फार महत्त्वाचं आहे। कोणत्या योजनेसाठी पीक विमा असेल, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना असेल, प्रधानमंत्री पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना असेल किंवा सर्व शेती योजना जेवढ्या आहेत त्या योजनेसाठी आधारला बँक लिंक असणं फार महत्त्वाचं आहे। आधारला जर बँक लिंक नसेल तर आपण लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सविस्तर जी रक्कम आहे ती तुमच्या खात्यावरती मिळून जाईल। पीक विमा जो आहे तो आता येणार आहे आणि या अंतर्गत आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल किंवा नांदेड जिल्हा असेल, सविस्तर सर्वच जिल्ह्यामध्ये ही जी पीक विमा आहे तो मिळालेला आहे पहिला टप्पा। आता दुसरा टप्पा जो आहे तो 8 मे रोजी मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे का आणि खरंच मिळणार आहे का? शेतकरी मित्रांनो, पहिला टप्पा आता मिळालेला आहे। आता दुसरा टप्पा हा लवकरच सुरू होईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे। ही नुकसान भरपाई आहे ही जी आहे ती पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे समप्रमाणात पीक विमा तत्काळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे असा माहिती समोर आलेली आहे। आणि या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे आणि यामुळे आता शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मका ही जी शेतकऱ्यांची पिकं आहेत ही नुकसान भरपाई म्हणून पीक विमा देण्यात आलेला आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।